फॅकल्टीचा सपोर्ट तसा चांगलाच राहिलाय आणि म्हणजे कुठलेही डाऊट्स आले तर आम्ही फोन करायचो आणि ते डाऊट्स आमचे क्लिअर करायचे. किती मोठा प्रोजेक्ट आला आपल्याकडे तरी तो आपण आता कॉन्फिडंटली पार पाडू शकतो, हा असा एक कॉन्फिडन्स आलेला आहे. सोलरची आपली फर्म ही एस्टॅब्लिश झाल्यापासून 45 to 50 lakhs पर्यंत टर्नओव्हर झालेला आहे. नमस्कार, माझं नाव सोहम शिंदे. माझं इंजिनिअरिंग मागच्या वर्षी झालं आणि तसंच इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी सोलर पीव्ही टेक्नॉलॉजीचा मिडकॉन मधून कोर्स केला. त्याच्यानंतर आपली स्वतःची फर्म मॅकेन्झी एनर्जी या नावाने उघडली आणि त्याच्यानंतर त्या फर्म अंडर आपले 5-6 प्रोजेक्ट आता चालू आहे. हा आपला प्रोजेक्ट जो आहे हा बेसिकली 10 किलोवॅटचा आहे आणि आपल्याला हा प्रोजेक्ट करून एक 6 ते 8 महिन्यापर्यंत झाले असतील. आणि हे प्रोजेक्ट करताना म्हणजे बेसिकली डिफिकल्टीज पण बऱ्याच आल्या, पण झाल्यानंतर एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन पण मिळालं. आणि हा आता जो प्रोजेक्ट आहे हा 10 किलोवॅटचा आहे, तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त जनरेट करते आणि बेसिकली जे डिमांड चार्जेस आहेत तर ते पण आता हळूहळू 600 पासून ते कमी कमी आता 200 पर्यंत आले. तो मग हा एक सक्सेसफुल प्रोजेक्ट झाला आहे. बेसिकली म्हणजे आता इंजिनिअरिंग झालं माझं, त्याच्यानंतर माझ्याकडे थोडा वेळ होता आणि सोलर मध्ये पण थोडासा इंटरेस्ट होता. सोलर रिलेटेड मग असंच डिस्कस करता करता माझ्या वडिलांनी एक मिडकॉनची ऍड बघितली आणि ते म्हणले की तुला सोलर मध्ये इंटरेस्ट पण आहे तर मग आपण त्याच्यात एखादा कोर्स वगैरे करू. तर मग त्याच्यात मी रजिस्टर केलं, सगळं झालं आणि लकीली माझी बॅच खूप चांगली होती. म्हणजे मी सगळ्यात ऑलमोस्ट लहान होतो, पण माझ्या एजचे जे वरचे पण होते ते पण खूप फ्रेंडली होते आणि सगळ्यांनी एकत्र एकदम मजेशीर पूर्ण प्रोसेस केली सगळी. परत त्याच्यानंतर जे आमचे सर होते त्यांनी पण एकदम व्यवस्थितपणे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या. एक पॉझिटिव्ह त्याच्यानंतर म्हणजे जो कोर्स झाला, तर कोर्स झाल्यानंतर त्या कोर्समध्ये बेसिकली सगळं त्यांनी प्रॅक्टिकल सेशन्स पण घेतले, परत सगळे एक्सप्लेनेशन्स पण घेतले. जेवढे सोलर मध्ये प्रकार आहे ते त्यांनी कव्हर केले. आणि हा कोर्स झाल्यानंतर जेव्हा कुठल्याही मीटिंगला आम्ही बसतो किंवा क्लायंटशी टॅकल करतो तर तो त्या लेवलचा एक कॉन्फिडन्स आलाय की आपण कसं कस्टमरशी बोलतोय, त्यांचे डाऊट्स काय आहेत, त्यांचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, आपण ते सगळ्या जाणून घेऊन त्यांना सॅटिस्फॅक्टरी रिप्लाय देऊ शकतो. या कोर्सनी तर हे असं एक चेंज झालाय. फॅकल्टीचा सपोर्ट तसा चांगलाच राहिलाय आणि म्हणजे कुठलेही डाऊट्स आले तर आम्ही फोन करायचो आणि ते डाऊट्स आमचे क्लिअर करायचे. सो आम्हाला एक पुढे पेस मिळायचा आमच्या कामामध्ये. कोर्स झाल्यानंतर आपण आपली स्वतःची फर्म उघडली मॅकेन्झी एनर्जी नावानी आणि त्याच्यात आपण रेफरन्स थ्रू आपल्याला बरीच कामं मिळाली आणि ती एक्झिक्यूट करताना पण आपल्याला बऱ्याच डिफिकल्टीज वगैरे आल्या. सगळ्यात मेन पार्ट होता हा लायझनिंगचा आणि ते लायझनिंग मी स्वतः केलं आणि क्लासमध्ये पण सांगितलं होतं, पण ते प्रॅक्टिकली जाऊन तिथे करणं एक चॅलेंजिंग गोष्ट होती आणि एक बऱ्याच गोष्टी शिकायला सुद्धा मिळाल्या आणि चुका पण झाल्या, ते पण आपण त्या चुकांमधनं पण शिकलो आणि तसेच आपण 4 प्रोजेक्ट आपण कम्प्लीट केलेत आणि अजून पाईपलाईन मध्ये बरेच प्रोजेक्ट रेफरन्स थ्रू आणि आपल्या मार्केटिंग थ्रू आहेत. पहिला आमचा प्रोजेक्ट होता 5 किलोवॅटचा आणि थोडासा लोकांचा सपोर्ट घेऊन आपल्या मिडकॉन त्यांचा पण सपोर्ट घेऊन आपण सगळ्या गोष्टी पार पाडल्या. आता जो हायेस्ट आमचा चाललाय तो एक 65 किलोवॅटचा तळेगावला आपला म्हाडाचा एक प्रोजेक्ट चालू आहे आणि म्हाडामध्ये आपली एंट्री झालेली आहे आणि तसंच एक त्यांच्या मेन बिल्डिंगचं पण काम एक पाईपलाईन मध्ये आहे जे ऑलमोस्ट 90 किलोवॅट आहे आणि एक खडी मशीनच्या इथे पण एक इंडस्ट्री आहे. सो ती पण एक अराउंड 50 किलोवॅटची आहे. त्याचं पण आपलं काम आता चालू झालेलं आहे तसं म्हणता येईल. आपले पॅनल्स वगैरे तिकडे पोहोच झालेले आहेत. थोडंसं फॅब्रिकेशन ती स्वतः कंपनी करणार आहे, त्याच्यामुळे आपले थोडंसं ते प्रोसेसमध्ये आहे अजून. मागच्या 4 ते 5 महिन्यापूर्वी आपण एक आंबेगावच्या इथे एक प्रोजेक्ट आहे, एक 10 किलोवॅटचा प्रोजेक्ट, तो आपण सक्सेसफुली कंप्लीट केला आणि त्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे पार पडल्या आणि आपण 10 किलोवॅटची सिस्टीम लावली आहे तर त्याच्यापेक्षा थोडंसं आपण व्यवस्थित केल्यामुळे थोडंसं अजून 10 किलोवॅट पेक्षा जास्त जनरेट होत आहे. तर मिडकॉन आपला कोर्स झाल्यानंतर आपले प्रोजेक्ट एक दत्तनगरला झालाय. एक तो पहिला प्रोजेक्ट होता आपला, तो 5 किलोवॅटचा होता. त्या प्रोजेक्टला बरेच डिफिकल्टी झाले, पण त्याच्यानंतर त्याच्यातनं शिकून अजून थोडंसं पुढे अजून एक भारती विद्यापीठ एरियामध्ये 5 किलोवॅटची आपल्याला प्रोजेक्ट करायची संधी मिळाली. ती आपण केली व्यवस्थित. त्याच्यानंतर तशीच आपण आंबेगावला पण केली. त्याच ज्यांच्या घरी केली तेच बिल्डर आहेत तर त्यांच्याच आपण त्या बिल्डिंग वरती केली 10 किलोवॅटची. त्याच्यानंतर अजून आपली एक तळेगावला चालू आहे जी आहे 65 किलोवॅटची. ती पण आता ऑनगोईंग आहे. त्यांचे मीटर अजून बसले नव्हते पण त्याचे मीटर आता बसलेत आणि मग त्याच्यानंतर आता हे सगळं उरलेलं काम परत आपलं चालू होईल. आणि एक आपल्याला 50 किलोवॅटची एक आहे, ती खडी मशीन चौकात टायनी इंडस्ट्री म्हणून प्रोटॉन म्हणून एक कंपनी आहे, तर त्याच्यावरती आपल्याला एक 50 किलोवॅट बसवणार आहोत आपण आणि त्याची पीओ पण आली. तर मॅकेन्झी एनर्जी आपली ही जी फर्म आहे तर त्याच्यात आपण 4 प्रकारचे सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. तर पहिलं तर आहे सोलर ऑन ग्रिड आणि ऑफ ग्रिड, दुसरं आहे आपलं सोलर वॉटर हीटर्स, तिसरं आहे आपलं सोलर स्ट्रीट लाईट्स आणि चौथा आहे आपलं सोलर वॉटर पंप्स. आणि ह्या आपण 4 सर्व्हिसेस ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण प्रोव्हाइड करू शकतो. सोलरची आपली फर्म ही एस्टॅब्लिश झाल्यापासून आमचा एक
45 to 50 lakhs पर्यंत टर्नओव्हर झालेला आहे आणि आपल्याकडे टीम आहे, म्हणजे जसे प्रोजेक्ट्स येतात आपण तशी टीम आपली युटिलाइज करतो. किती मोठा प्रोजेक्ट आला आपल्याकडे तरी तो आपण आता कॉन्फिडंटली पार पाडू शकतो, हा असा एक कॉन्फिडन्स आलेला आहे. जसं म्हणजे आता कामं शोधायला किंवा बाहेर जातो आम्ही किंवा टेंडर्स वगैरे निघतात, न्यूजपेपर मध्ये बघून जातो, तर कुठल्याही सोसायटीत आपण एंटर केलं तर मग आपल्यासारखे तिथे बरेच म्हणजे ऑलमोस्ट एक 10 ते 20 लोक त्या टेंडरला रजिस्टर करतात आणि त्या सगळ्या गोष्टी पुढे ते करतात आणि त्याचा एक अंदाज येतो की मार्केट एकतर खूप मोठं आहे आणि त्याचे कॉम्पिटिशन पण त्याला खूप आहे. तर ह्या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आपण कस्टमरला अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, किती चांगल्या गोष्टी आपण त्यांना देऊ शकतो, याच्यावरती आपल्याला किती कामं मिळतील हे बेसिकली एक त्या सगळ्या गोष्टी ठरतात. आणि आहे म्हणजे कॉम्पिटिशन पण भरपूर आहे पण तसं काम पण भरपूर आहे. सो ती आपली जबाबदारी की आपण कस्टमरला कसं हँडल करतोय आणि त्यांना ती लीड कशी कन्वर्ट करतोय आपण प्रोजेक्ट मध्ये. सोलर ही आता म्हणजे एक खूप मोठी आता बूम मध्ये येणारी गोष्ट आहे, कारण आता सरकार पण सबसिडी वगैरे खूप अलॉट करतायत, खूप त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी सुविधा सगळ्या दिलेल्या आहेत आणि जेवढे म्हणजे अजून कॉम्पिटिशन भरपूर जरी आली तरी काम एवढं भरपूर आहे. सो काम कोणाला कमी पडणार नाहीये, फक्त तुम्ही थोडंसं एफर्ट्स घेऊन जर सगळ्या गोष्टी केल्या तर मग सोलर ही खूप मोठी आहे. म्हणजे करायच्या आधी काही आयडिया नव्हती की नक्की या कोर्समध्ये काय काय घेतलं जाईल, पण एक पॉइंट्स त्यांनी दिले होते त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आणि तेच मेजर पॉइंट्स होते की ह्याच्यातच आपण लॅक करतोय. तर तो कोर्स केल्यानंतर त्या सगळ्या त्यांनी जे डाऊट्स होते जे त्यांनी पूर्णपणे क्लिअर केल्या आणि एक लेवल ऑफ कॉन्फिडन्स आलेला आहे आता आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केल्या. टीप म्हणजे कसं आहे, सोलर ही खूप म्हणजे टाइम कन्झ्युमिंग गोष्ट आहे. म्हणजे कुठल्याही आपण कस्टमरकडे गेलं तर कस्टमर लगेच कन्व्हिन्स होत नाही किंवा लगेच म्हणत नाही की ठीक आहे तुम्ही या उद्या परवापासून काम चालू करा. बेसिकली छोटं जरी काम म्हणलं म्हणजे 3 ते 5 किलोवॅट जरी काम म्हणलं आपण तरी ती अमाऊंट एक 2 ते 5 लाखापर्यंत जाते आणि एवढी मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करायला कस्टमर पण बऱ्याच वेळा विचार करतो. तो त्याच्या कॉन्टॅक्ट थ्रू पण अजून 10 जणांना विचारतो की आपण हे प्रोजेक्ट कोणाकडनं केला पाहिजे, हा नक्की केला पाहिजे का नाही. तर एखादी कुठली एन्क्वायरी आली तर ती एन्क्वायरी खूप स्लो पण जनरेट होऊ शकते. सो मोस्ट प्रोबेबली या बिझनेसमध्ये पेशन्स ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर हा पेशन्स सगळ्यांनी ठेवावा, सो मग ते पुढे सक्सेसफुल होऊ शकतो. मेकेन्झी एनर्जी ही फर्म केके मार्केट धनकवडी या एरियामध्ये आहे. केके मार्केटमध्ये डी विंग फर्स्ट फ्लोअरला आपलं शॉप नंबर 16 आहे आणि कुठल्याही प्रकारचे आपल्याला जर एन्क्वायरीज असतील किंवा काही डाऊट्स असतील किंवा आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हिडिओ मध्ये देतील. आणि जे कोणी हा व्हिडिओ बघतोय आणि ज्याला सोलर मध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांनी नो डाऊट पहिला मिटकॉनचा कोर्स करावा, कारण इट इज व्हेरी हेल्पफुल आणि ते झाल्यानंतर खूप डाऊट्स क्लिअर होते आणि आपली विजन क्लिअर होती आपल्याला पुढे काय करायचंय या गोष्टीचं.